रवा बेसनाचे हे लाडू, यासाठी कुठल्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाही। फक्त साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा हे लाडू बनवले ना, अजिबात बिघडणार नाहीत, मस्त खुसखुशीत आणि दाणेदार बनून तयार होतील। तर हे बघा, यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की लाडू किती छान रवाळ, दाणेदार आणि खुसखुशीत बनलेले आहेत। तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचे हे मस्त खुसखुशीत लाडू बनवायचे असतील ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला साहित्याचं प्रमाण बघूयात। तर इथे मी 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे। लाडूसाठी आपल्याला इथे बारीक रवाच घ्यायचा आहे। 1.5 कप बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय आणि 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे। सर्व साहित्याचं प्रमाण मी या एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे। आता हे झालं वाटी किंवा कपाचं प्रमाण। आता याचं आपण वजनी प्रमाण बघूयात। इथे मी 300 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलंय, 250 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि 125 ते 150 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर या इथे आपण साहित्याचं वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण पाहिलं। आता रेसिपी सुरू करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा आणि बेसन भाजून घ्यायचंय। त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची खोलगट कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालून घ्यायचंय। तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ आणि हे बेसन पीठ आपल्याला तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। गॅस मंदच ठेवायचा आणि मंद आचेवरती बेसन पीठ तुपामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचंय। बेसन तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला घालायचंय आपण घेतलेला बारीक रवा। रवा आणि बेसन आपल्याला दोन्ही एकत्रच भाजून घ्यायचंय, कारण या दोघांनाही भाजायला एकसारखाच वेळ लागतो। फक्त गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि आपल्याला रवा आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचंय। तर यामध्ये तयार झालेल्या रवा आणि बेसन पिठाच्या गुठळ्या मोडत मोडत सतत कलथाने एकसारखं हलवत आपल्याला बेसन आणि रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। मी सतत कलथाने एकसारखं हलवत बेसन पीठ आणि रव्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तर लक्षात ठेवा, हे दोन्हीही भाजत असताना गॅसची आच आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची आहे। मोठ्या गॅसवरती हे आपल्याला भाजायचं नाही, नाहीतर रवा आणि बेसनचा रंग डार्क होतो आणि लाडू देखील खाताना ते करकरीत लागतात। तर बघा, बेसन आणि रवा भाजायला घेऊन सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि रवा आणि बेसन अगदी व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळले गेलेले आहेत, एकजीव झालेले आहेत। पण हे मिश्रण आणखीन कोरडं आहे, त्यामुळे जसे की मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुपाचं प्रमाण आपल्याला 125 ते 150 ग्रॅम लागणार आहे। तर सुरुवातीला मी 125 ग्रॅम तूप घेतलं होतं। आता आणखीन यामध्ये मी 25 ग्रॅम तूप घालत आहे। म्हणजेच रवा आणि बेसन पीठ भाजण्यासाठी इथे आपल्याला 150 ग्रॅम साजूक तूप लागलेलं आहे। आता यामध्ये तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण या मिश्रणाला चांगलं भाजून घेऊ। तर बघा, या मिश्रणामध्ये आणखीन तूप घातल्यामुळे या मिश्रणाचा कोरडेपणा कमी झालेला आहे आणि हे मिश्रण ओलसर जाणू लागलंय। या मिश्रणाला तूप सुटू लागलेलं आहे। रवा आणि बेसन पीठ भाजलेल्याचा हलकासा सुगंध देखील येऊ लागलेला आहे, पण हे पूर्णपणे भाजलेलं देखील नाहीये, त्यामुळे आणखीन याला 10 मिनिटं भाजण्याची गरज आहे। आता या स्टेजलाच मी यामध्ये घालते आपण घेतलेले हे ड्रायफ्रुट्स। तर ड्रायफ्रुट्स या मिश्रणामध्ये घालून थोडेसे असे खमंग भाजून घेतले की लाडू खाताना ते दाताखाली आल्यानंतर छान असे कुरकुरीत लागतात। तर बघा, आणखीन 10 मिनिटं मी या मिश्रणाला मंद ते मध्यम आचेवरती चांगलं भाजून घेतलंय आणि त्यानंतर याचा तुम्ही रंग बघू शकता, हलकासा रंग बदललेला आहे। त्याचबरोबर याचा कच्चा वास निघून गेलेला आहे आणि रवा आणि बेसन पीठ भाजलेल्याचा छान असा सुगंध येतोय। रवा आणि बेसन पीठ छान असा सुगंध येईस तोपर्यंत भाजून घेतलं। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे पिठी साखर। तर लक्षात ठेवा, गॅस आपल्याला बंद करून मगच यामध्ये पिठी साखर घालायची आणि पिठी साखरेला आपल्याला या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये तयार झालेल्या पिठी साखरेच्या गुठळ्या मोडून आपल्याला पिठी साखर या मिश्रणामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची।
तर बघा, या मिश्रणामध्ये तयार झालेल्या पिठी साखरेच्या सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्यात आणि पिठी साखर यामध्ये चांगली मिसळून घेतली। आता पुन्हा एकदा आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची आच मंद ठेवायची आणि 1 मिनिटभर पुन्हा एकदा या मिश्रणाला आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभरासाठी हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर यामध्ये बघा साखर चांगली मिसळली गेलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायची 1 चमचाभर साखरयुक्त विलायची पावडर। विलायची पावडर घातल्यानंतर ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। विलायची पावडर घालून ती या मिश्रणामध्ये चांगली मिसळून घेतली। आता यानंतर आपल्याला या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे। तर बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर हे मिश्रण छान असं सेट झालंय आणि त्याचबरोबर कोमट देखील झालेलं आहे। तर आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर लक्षात ठेवा, हे मिश्रण कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचेत, म्हणजे मग ते पटपट बांधले जातात। तर हे बघा, लाडू अगदी सहज वळला जातोय। आपण तुपाचं प्रमाण अगदी योग्य घेतलेलं असल्यामुळे हे मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाहीये। अगदी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं असल्यामुळे लाडू अगदी पटापट बांधता येतात। आता या स्टेजला तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त कोरडं वाटत असेल, लाडू बांधता येत नसतील, मिश्रण मिळून येत नसेल, तर अशा वेळेला यामध्ये तुम्ही थोडंसं वितळलेलं तूप घालू शकता, म्हणजे मग लाडूचं मिश्रण मिळून येईल आणि लाडू अगदी व्यवस्थित बांधता येतील। किंवा हेच मिश्रण तुम्ही मिक्सरवरती 4 ते 5 सेकंदासाठी पल्स मोडवरती फिरून घेऊ शकता, म्हणजे मग या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल आणि लाडू देखील अगदी व्यवस्थित वळता येतील। तर बघा, इथे आपले सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत। एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास मध्यम आकाराचे 20 लाडू बनून तयार होतात। तर हे लाडू तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर दिसतात। एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। तर बघा, लाडू अतिशय खुसखुशीत, दाणेदार आणि मऊसूद बनून तयार झालेले आहेत। आज आपण हे लाडू बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाहीये, फक्त पिठी साखर या मिश्रणामध्ये मिसळून मस्त असे खुसखुशीत आणि दाणेदार असे हे लाडू बनवून तयार केलेले आहेत। जर तुम्हाला पाकातले लाडू बनवायला जमत नसतील तर तुम्ही असे हे बिना पाकाचे लाडू नक्की करू शकता। हे मिश्रण अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं असल्यामुळे लाडू अजिबात करकरीत लागत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुपाचं प्रमाण अचूक घेतलेलं असल्यामुळे लाडू देखील अगदी सहज बांधता येतात। तर तुम्ही देखील हे रवा बेसनाचे लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।